प्रोबेशनरी अधिकारी पूजा खेडकर दुबईला पळाल्याची माहिती। पटियाला कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पूजा खेडकरवर अटकेची टांगती तलवार। महाराष्ट्रात 13 वर्षात सिंचन क्षेत्रात फक्त 2%च वाढ। केंद्र सरकारच्या अहवालातील आकडेवारी समोर। सिंचन क्षेत्रात शेवटच्या 3 राज्यात महाराष्ट्राचा क्रमांक। मराठा समाजाचं मागासलेपण अपवादात्मक, त्यांच्याकडेही तुच्छतेने पाहिलं जातं। राज्य मागासवर्ग आयोगाचं मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र। मनोज जरांगे आज पुणे कोर्टात हजर राहणार। 2013 मध्ये नाट्य निर्मात्याच्या फसवणुकीप्रकरणी जरांगेंवर अटक वॉरंट। साताऱ्यातील कास पठाराजवळ भीषण अपघात। स्कॉर्पिओ गाडी 500 फूट दरीत कोसळली। गाडीत 7 जण असल्याची माहिती। जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला। संभाजीराजेंबाबतच्या विधानानंतर गाडीची तोडफोड। तुम्ही शाहू महाराजांचे विचार सोडले, तुम्ही रक्ताचे तर आम्ही विचारांचे वारसदार। हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर। सिल्लोडमध्ये लाडली बहन योजना कार्यक्रमाचं उद्घाटन। इम्तियाज जलील यांना भेट देणार का याकडे लक्ष। कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी। 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये जिंकलं कांस्य पदक। भारताच्या खात्यात 3रं पदक।